हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला काही स्वीट कॉर्न आहे तर सोडले आले, काय इथे ठेवले स्वीट कॉर्न सोडले आले तर मी शिजवून घेतले. तर न शिजवता घेतले तरी बी चलते, तर ताजे असल्यावर माझे थोडे शिळे आहेत म्हणून मी शिजवून घेतले. ह्याच्यामध्ये एक मिरची टाकली, अद्रक टाकलाय, लसूण टाकलाय. आपल्या आवडीप्रमाणे मीठ मिरची टाका तुम्ही, कुणाला कसं लागते कुणाला कसं लागते. माझ्याकडे मिरची कमी खातात म्हणून मी एकच हिरवी मिरची टाकली आणि मग फक्त मला 5-6 करायचे तर दाखवण्यासाठी. आता पाऊस आलेला आहे, माझ्याकडे तळल्याला जास्त कोणी खात नाही. आता हे मिक्सर मधून काढते, ह्याच्यामध्ये थोडं बेसन टाकते. मी काढतानाच बेसन टाकते म्हणजे मिक्स चांगलं होतंय. ह्याला मी पोहे खायचं 2 चमचे बेसन टाकणार आहे. कांदा सोलून कांदा इथं चिरून ठेवलाय, ते कांदा परत ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे मिक्सर मधून काढल्यानंतर. आता ह्याच्यामध्ये बेसन, मीठ, मिरची आणि थोडी हळद टाकून हे मिक्सर मधून काढते. आता हे ह्याच्यामध्ये हे मिक्सर मधून काढले स्वीट कॉर्न आहे, ह्याच्यामध्ये सगळं टाकलं होतं बरं का मी. आता हे स्वीट कॉर्नचं हे बेसन आहे आणि हे कांदा, ह्याच्यामध्ये तुम्ही कोबू टाकू शकता, शिमला मिरची टाकू शकता. वाढतंय म्हणून मी ह्याच्यामध्ये काही टाकणार नाही. सगळे मसाले टाकून घेतलेत मी, ओवा, जिरे, मीठ, मिरची, हळद, थोडा काळा मसाला. आता हे मिक्स करायचं, जास्त पाणी टाकायचं बरं का, आपल्याला हवं तसं पाणी टाकायचं. तुम्हाला जर घट्ट असे बेसनाचे वडे करायचे असतील निश्चित, तर थोडा सोडा आणि गरम तेल टाकून करायचं. असं घट्टच ठेवायचं, भजे करायचेच नाहीत. त्याच्यामध्ये थोडा सोडा टाकायचा आणि थोडं गरम तेल टाकायचं उकळल्याने, म्हणजे ते काय होतंय, खूप छान भजी होते, हे वडे होते बरं का. भजे करायचे नसले तर हे का एवढं घट्टपिट्ट करायचं आणि असं 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 गोल करून तेलामध्ये सोडायचं. आता मला भजे करायचे म्हणून मी ना ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं. मी ह्याच्यामध्ये सोडा टाकणार नाही, ह्याच्यामध्ये ना मी आता हे टाकणार आहे, तेल टाकणार आहे उकळल्याने. तेल ठेवले कढईमध्ये आहे काही तर. आता हो का, ह्याच्यात चव बघायची आपल्याला, जशी मिरची लागते जसं मीठ लागते तसं चव बघायची बरं का. आणि हे जास्त वेळ सेट व्हायला ठेवायचं नाही, हे पातळ होत असते बरं. ह्याच्यामध्ये कोबू टाकली तर चालते, शिमला मिरची टाकली तरी चालते, टोमॅटोचे मोठे मोठे तुकडे करून त्याचे सुद्धा भजी खूप छान होते बरं का. आता हे मी काय करणार आहे, ह्याच्यामध्ये कढई गरम करणार आहे आणि त्याच्यामध्ये तेल करून गरम करून टाकणार. हो का, आता तेल गरम झाले, का तेल गरम झाले, मी लाईट लावली, पण माझ्याकडे लाईट लावली तरी लाईटीचा उजेड पडतच नाही. आता हे गरम झालेलं तेल आहे ना, आता ह्याच्यामध्ये टाकायचं, असं टाकायचं म्हणजे काय होतंय, फुगून भजे चांगले होते. आता ह्याला मिक्स करायचं आणि तळायला सुरुवात करायची. आता ह्याला मिक्स करायचंय आपल्याला. गरम असतंय बरं का, चमच्याने मिक्स करायचं. आता हे मिक्स केलंय, आता मी हाताने करते, गार झालं ना ते. हे ओके, पकडा थोडं. आता हो का, ह्याच्यामध्ये सगळं मिक्स केलंय मी, तेल गरम झाले ना. आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं सोडायचं, कुकर नाही. आता हो का, तेल गरम झाले, असं सोडायचं ह्याच्यामध्ये थोडं थोडं. लहान करते गॅस, का तर ते चांगले तळले जात नाहीत एकदम गॅस मोठा असतो. आपले तेलात बसतील तेवढे सोडायचे, नाहीतर ते फुटतील बरं का. आणि ह्याला हलवायचं नाही 5 मिनिट, चांगलं तळू द्यायचं. चांगलं तळल्यानंतर त्याला हलवायचे, तोपर्यंत हलवायचं नाही, का तर ह्याच्यामध्ये आपण स्वीट कॉर्न टाकलं ना, ते फुटत असतात भजे पण. तळायला का तळून आले थोडं लाल झाले की त्याला हलवायचे, छान तळाले. आता अशी एक चाळण घेतली आणि त्याच्यामध्ये मी काढणार आहे. थोडा गॅस मोठा करते आता.
का तर एखाद्या वेळेस लहानपण गॅस जास्त असला का तर फुटायची शक्यता जास्त असते. छान होते. तर तुम्ही हे न दळता सुद्धा टाकले तर स्वीट कॉर्न चालते, पण माझे शिळे होते, दाताला निवड लागते म्हणून मी तळून टाकले. हे मिक्सरमधून काढून टाकले, तर तळून नाही, सॉरी बरं का. हे स्वीट कॉर्न निबर झाले होते म्हणून मिक्सरमधून काढले. ह्याच्यापेक्षा थोडा मोठा भरडा बी काढला तर छान होते. पण मिक्सरमधूनच काढून टाका एखाद वेळेस. ते मध्ये आले ना भज्यामध्ये स्वीट कॉर्न, तर फुटायची शक्यता जास्त. चांगलं तळायचं. आपल्या भज्याप्रमाणे सगळे टाकले, फक्त बदल काय तर स्वीट कॉर्न टाकले. मी कोथिंबीर पावसाळ्यात जास्त आणत नाही. कोथिंबीर खूप लवकर खराब होती आणि वास येते, म्हणून आमच्या इकडे पाऊस सारखा चालू. एक दिवस बी कोथिंबीर राहत नाही ती बाजारातून आणलेली. पावसात भिजलेली असते ना, फ्रीजमध्ये जरी ठेवली तरी ती कोथिंबीर नासून जाते. आता हे बघा, आणखीन थोडी तळू देते, का तर मधून तळावं लागतंय ना चांगला. आपल्याला तेलमध्ये पडावं त्या भुगण्यामध्ये, म्हणून छोटीशी चाळण ठेवली त्याच्यावर. आणखीन एक सोडते. बारीक करायचा गॅस आणि सोडायचं. काटावर उडून येईल बरं का. तुम्हाला चम्मचने येत असतं तर चम्मचने सोडाय, मी हातानेच सोडते हमेशा. ह्या तेलामध्ये जितके बसतील तितकेच टाकायचे, जास्त टाकायचं नाही. मी छोटी कढई घेतली, जास्त तळल्याला तेल कामाला येत नाही म्हणून छोट्या कढईमध्ये करायला. आता ह्याला गॅस मोठा करते. तळायला जास्त उशीर लागत नाही बरं, चटदिशी होते ते तळायचं. का तर मध्यम गॅस केला ना, जास्त मोठा केला नाही. आता मोठा करायचा, नाही तर तेल धरते. जर खूप लहान गॅस ठेवल्यासारखा तर तेल धरते. तळत आलं की त्याला मोठा करायचा गॅस. किती छान तळायलेत बघा बरं. कलर तर किती छान आला आणि कुरकुरीत झालेत एकदम. एवढा दाबलं की कुरकुरीत झाले. पण तेल टाकायचं विसरू नका, खायचा सोडा टाकू नका. बेकिंग सोडा, बेकिंग पावडर काही पण टाकू नका, का तर ते तेल धरते पुन्हा. आता बघा बरं, थोडं तरी तेल धरलंय का ह्याच्यामध्ये? थोडं सुद्धा तेल नाही धरलं. तेल धरलं की या पावसाळ्याच्या दिवसात घशामध्ये दुखतंय, परत डॉक्टराकडे जा, इकडे जा, तिकडे जा होतंय. म्हणून तेल धरण्यासारखं काही वस्तू टाकायची नाही ह्याच्यामध्ये. फक्त उकळलेलं 2 चमचे तेल टाकलं तरी हे होते. माझी जर हे स्वीटकॉर्न पासून तयार केलेल्या भज्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. आणि ज्यावेळेस आपल्याला गरम गरम खायचं त्यावेळेसच सगळं मिक्स करायचं, नाहीतर पाणी सुटते. धन्यवाद.